ठाण्यातील पीडित मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी करत असतानाच त्या व्यक्तीवर पॉक्सो अंतर्गत कारवाई केली पाहिजे। सचिन यादव हा शिंदे गटाचा पदाधिकारी आहे, तरी न्याय देण्याची मागणी केली आहे। ठाण्यातील म्हात्रे कुटुंबियांना येत्या मंगळवारपर्यंत न्याय मिळाला नाही तर बुधवारी ठाणे बंदची हाक देण्यात येईल, असा इशारा म्हात्रे कुटुंबियांच्या वतीने मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे। सदर मोर्चा हा सर्वपक्षीय होता। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख केदार दिघे, समाजसेविका ऋता जितेंद्र आव्हाड तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। बाजारपेठेतून मोर्चाला सुरुवात झाली व तळावपाडी येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सांगता झाली। मला वाटतं घटना परत सांगायची गरज नाही, बरोबर। घटना संपूर्ण ठाणेकरांना माहिती आहे। सुरुवातीला ही घटना दाबण्याचा प्रचंड प्रयत्न झाला आणि थातूर मातूर बातम्या देऊन ही गोष्ट पहिल्या दिवसापासूनच दाबण्याचा एक प्रयत्न होता। परंतु खरं तर म्हात्रे कुटुंबियांच्या एकीला मानलं पाहिजे की अख्खं कुटुंब एक झालं आणि आपल्या चिमुकलीला न्याय मिळवून देण्याचा त्यांचा हा प्रयत्न मागच्या 7-8 दिवसापासून सुरू आहे। 2 दिवसापूर्वी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बसलो होतो आणि त्यावेळेला आम्ही पोलिसांना विनंती केली होती की तुम्ही ज्या पद्धतीने ही कारवाई केली ती पद्धत अतिशय चुकीची आहे। पोस्कोचा कायदा लावल्याच्या नंतर देखील आरोपी 24 तासात सुटतो कसा याची कुतूहलता ठाण्याला अख्ख्या प्रत्येक वकील कसं काय मिळालं याचा प्रयत्न करत शोधत होतो। काल दिवसभर याचा शोध मी घेतला आणि मला शोध घेतल्याच्या नंतर कळालं की त्यांनी आरोपीला नोटीस न दिल्यामुळे माझ्याकडे कोर्टाने काय लिहिलंय त्या पेपरवर त्याची प्रत आहे, ती देखील उद्या परवामध्ये मी अधिकृतरित्या मला आल्यावर मी ती टाकीन। पोलिसांच्या चुकीच्या पद्धतीने प्रेझेंटेशनमुळे त्याला बेल झाली। त्यांना बेल होणं म्हणजे हा ठाणेकरांचा अपमान होता, त्या मुलीचा अपमान होता आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा ही प्रोसेस सुरू केली। त्याच्यानंतर पोलिसांची धावपळ झाली। आम्ही परवा भेटलो तर मला पोलिसांनी सांगितलं होतं की 151 अंतर्गत मी त्याला अरेस्ट करू, तुम्ही आजचा परवाचा कार्यक्रम हे करू नका, निश्चित करू नका। मी म्हटलं 151 तुम्ही करून करणार काय, तो 2 दिवसांनी सुटणारच आहे। सो आम्हाला 151 ही कारवाई मान्य नाही असं म्हात्रे कुटुंबियांचं आणि माझं स्वतःचं मत होतं। त्यामुळे आम्ही परवा ऐकलो नाही, परवा आम्ही निश्चित केला आणि त्यावेळेला मोर्चा जाहीर केला। मोर्चा जाहीर केल्याच्या नंतर ठाणेकरांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। आमची मुलगी या नात्याने ठाणेकरांनी आम्हाला सगळीकडनंच कमेंट केल्या, येतो म्हणून सांगितलं आणि आज तसे ठाणेकरी ते जमले देखील, बरोबर। सो आज देखील ज्या वेळेला मोर्चा निघायच्या 4 तास आधी त्याला अरेस्ट केली म्हणून बातम्या सोडल्या गेल्या। मी पुन्हा सगळ्यांना सांगतो त्याला अरेस्ट 151 अंतर्गत केली आहे, याचा अर्थ 24 तासाने त्याला सोडावं लागणार आहे। ही कारवाई आम्हाला मान्य नाही आणि हेच करायचं होतं तर पहिल्या दिवशी आम्ही हो म्हटलं असतं ना। सो पहिल्या दिवशी ती जी गोष्ट आम्हाला सांगितली होती तीच आता करून काही लोक त्याच्या बाबतीमधलं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे। ज्याला श्रेय घ्यायचं त्याने घ्या, आम्हाला श्रेयाशी मतलब नाही। आम्हाला त्या मुलीला न्याय मिळवून द्यायचंय। माझी जे काही म्हात्रे कुटुंबियांचं जे मत आहे हे नॉन पॉलिटिकल लोक आहेत। आमचं जे काही बोलणं झालं त्यांनी त्यांचं मत मला मांडायला सांगितलं तुमच्या समोर, ते मी त्यांचं मत म्हात्रे कुटुंबियांचं मत मांडतोय की त्यांचं असं मत आहे की आम्ही मंगळवारपर्यंत वाट पाहतो। तुम्हाला हायकोर्टात जायचंय, तुम्हाला सुप्रीम कोर्टात जायचंय, तुम्हाला कुठे जायचंय तिकडे जा, परंतु झालेली बेल ही तात्काळ रद्द झाली पाहिजे आणि आरोपीला कायमस्वरूपी पोस्को अंतर्गत अटक झाली पाहिजे आणि तरच आम्ही शांत बसू, बरोबर आहे।
मंगळवारपर्यंत याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा निर्णय आला नाही तर म्हात्रे कुटुंबियांचं मत असं आहे की बुधवारी जसं बदलापूरकर एकत्र होऊन बदलापूर बंद केलं होतं तसं येत्या बुधवारी आम्ही ठाणे बंद करू. पण ठाणे बंद करताना आम्ही कोणालाही बळजबरी करणार नाही. ज्यांना ती मुलगी आपली वाटते, ठाण्यामध्ये राहतात, ठाण्यामध्ये व्यवसाय करतात, ज्यांना ही मुलगी आपली वाटते त्यांनी त्या बंदमध्ये सामील व्हावं. आम्ही कुठल्याही प्रकारची कोणालाही जोर जबरदस्ती बळजबरी करणार नाही. परंतु मला ठाणेकरांवर खात्री आहे की बदलापूरकर जसे त्या मुलीच्या पाठीशी उभे राहिले होते तसे आमचे ठाणेकर देखील त्या मुलीच्या पाठी उभे राहतील. सर्व पक्षीय लोक या बंदमध्ये सामील होतील आणि हा बंद हा ठाण्यातला कडकडीत बंद असेल की याच्या पुढे आमच्या ठाण्यातल्या कुठल्याही चिमुरडेवर कोणीही हात टाकायचा विचार देखील मनात आणणार नाही. सो अशा प्रकारचं बंद आमचं करायचंय. पण बंद करताना पुन्हा सांगतो आम्ही कोणालाही बळजबरी करणार नाही, कोणालाही बळजबरी तुम्ही सामील व्हा असं म्हणणार नाही. हे आमच्याकडून म्हात्रे कुटुंबियांकडनं तुम्हाला सगळ्यांना वचन आहे. बरोबर. सो पोलिसांनी 2-3 दिवसात याच्यावर जर कारवाई करावी आम्हाला अपेक्षित आहे. पोलीस खात्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की पुढच्या 2-4 दिवसामध्ये पोलीस खातं याच्या बाबतीत योग्य ते न्याय निवाडा करून त्याला पोस्को अंतर्गत जे अटक केलेली आहे त्यात योग्य ती कलम टाकून त्यांना पुन्हा अरेस्ट करून पुन्हा कोर्टात हजर करतील. बघू शकाल की महाराष्ट्रभर प्रत्येक कानाकोपऱ्यात ही विकृती पसरते आणि अतिशय निंदनीय घटना ही या ठाणे जिल्ह्यामध्ये, या ठाणे शहरामध्ये घडलेली आहे. कलम कुठचे लावले, कुठच्या अंतर्गत बेल मिळाली, कुठच्या अंतर्गत बेल मिळू शकते का, नॉन ऑफेन्सिव्ह होऊ शकतो का, त्यांना जामीन मिळाला पाहिजे का, अहो या सगळ्या गोष्टी खूप पुढच्या आहेत. एक अत्याचार झाल्यानंतर आपण त्याच्यावरती चर्चा करणं आणि हे खरोखर या महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचं दुर्दैव आहे की अशा पद्धतीच्या घटना आपल्या आई बहिणींवरती, मुलींवरती झाल्यानंतर आपल्याला असे मोर्चे काढावे लागतात. जर का शक्ती कायदा जो आहे ज्याच्यावरती वारंवार चर्चा प्रत्येक प्रसार माध्यमांवरती केल्या जातात तो कायदा जर का लागू झाला तर कदाचित ही अशी विकृती कुठेतरी थांबेल. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीने हे घडलं गेलं आपण बघाल की ठाणेकर नागरिक म्हणून इकडे जे सगळेजण एकवटलेले आहेत, हे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये माझं आव्हान आहे सगळ्यांना की मी बाकी पक्ष वगैरे बोलणार नाही. माझी विनंती आहे की आपल्या विभागामध्ये आपण जिकडे राहतो त्या परिसरामध्ये अशी कोणतीही घटना आपल्या लहान मुलाबाळांवरती जर का घडली तर आपण त्वरित या अशा सगळ्या सामाजिक संस्थांना एकत्रित करून जो कोण तो आरोपी असेल त्याला ठेचण्याचं काम आपण केलं पाहिजे. ही मानसिकता नसून ही एखाद्या माणसाकडनं घेतलेली वृत्ती आणि ही जी काही विकृती ही सगळीकडे पसरते याला जर का आपल्याला थांबवण्याचं झालं तर आपण सगळे एकत्रित येऊन याला कुठेतरी फुलस्टॉप लावणं गरजेचं आहे. कडक शासन होणं हे तर नक्कीच, पण याच बरोबरीने वेळोवेळी महिलांवरती अत्याचार होणं. एका ठिकाणी प्रत्येक वेळेला ते सांगतात आम्हाला महिलांना रिझर्वेशन द्यायचंय, पण त्यांच्या प्रोटेक्शनचं काय, आरक्षणाच्या बाबतीत बोलतात, संरक्षणाच्या बाबतीत नाही. मग हे जर का होत असेल तर या महिला, या मुली या कोणाच्या भरोश्यावरती या रस्त्यावरती जाणार आणि फक्त मोर्चे काढून याच्यामधनं मार्ग निघणार आहे का, हा सर्वात मोठा प्रश्न सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. माझी एक विनंती आहे की त्याच्यावरती जो काय कायद्याच्या अनुषंगाने जे काय व्हायचंय ते व्हायलाच पाहिजे, पण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अशी कोणतीही घटना कुठेही घडू नये याची दक्षता आपण सगळ्यांनी देखील घेतली पाहिजे. एवढंच सांगतो आणि लोकांना आव्हान करतो की जोपर्यंत या ठाणेकर जनताला या न्याय मिळत नाही, या ज्या आपल्या घरातल्या कुटुंबातल्या या मुलीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपण कोणी शांत बसू नये. असे जर का मोर्चे, असे जर का बंद वेळोवेळी करावे लागले तर ठाणेकर आणि स्थानिक पातळीचे नागरिक म्हणून आपण त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. एवढंच सांगतो. धन्यवाद. आता मला कळत नाही की ह्याच्यावर बोलावं काय. म्हणजे गेंडा असतो ना, गेंडा, त्याची कातडी सुद्धा मला असं वाटतं ह्यांच्यापेक्षा थोडीशी पातळ असेल. आधी अक्षता म्हात्रे झाली, त्या मोठ्या होत्या, पण त्यांना ज्या तऱ्हेने त्या मंदिरामध्ये त्यांचा मृतदेह सापडला त्याच्यानंतर फक्त फास्ट ट्रॅकचं आश्वासन दिलं. अजूनही तो प्रलंबित आहे. ते 2 साधूंना फक्त पकडलंय, दॅट्स ऑल. त्याच्यानंतर बदलापूर झालं आणि रोज असं काही ना काहीतरी घडतच चाललंय. ह्याला कारण एकच आहे की आरोपींना आता कायद्याचा धाक उरलेला नाही. त्यांना माहितीये की काहीतरी इन्फ्लुएन्स आहे म्हणा किंवा कुठेतरी काहीतरी पोलिसांची शक्ती कमकुवत असेल बहुतेक. म्हणजे त्यांची मानसिकता कुठेतरी कच खाते का हे सगळं करायला. आता एवढ्या लहान मुलीला जर नुसता विनयभंग जरी झाला,
मुलगा मुलगी कोणी असो 16 वर्षात त्यांच्यावर पोक्सो लागतो. पोक्सो इज अ प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल अब्यूज. पण ह्या लोकांनी त्या 11 वर्षाच्या छोटीवर झाल्यानंतर देखील पोक्सो जर लावला नाही तर आय डोंट नो. परत बदलापूरचंही तसंच झालं. त्याच्यावर तर मी काही बोलणं नीट होणार नाही, कारण कोर्टाने खूप प्रचंड ताशेरे ओढले होते ज्या तऱ्हेने अंत केला गेला त्या गोष्टीचा. सो आय डोंट नो की गव्हर्नमेंट कुठे नक्की लीड करते. आणि आता आपल्याकडे गव्हर्नमेंट मधलेच एक जण आहेत, ज्या 3 युतीमधले एक जण आहेत, पण आय एम शुअर की ते सुद्धा कुठे ना कुठे विचार करत असतील, कारण गव्हर्नमेंटमध्ये किंवा तुम्ही राजनेता व्हायच्या आधी एक बाप असता, भाऊ असता. त्यामुळे प्रत्येक वेळेला मी माझं राजकीय लेबल आणि माझा राजकीय बोर्ड उंचावून चालत नाही. कधीतरी मला माझ्या मूळ रूपामध्ये माणसाच्या आईच्या बहिणीच्या रूपात यावंच लागतं. आणि अतिशय वाईट, अतिशय निंदनीय प्रकार आहे. जे काही डिटेल्स होते ते तुम्हाला आता अविनाशनी सांगितलेत. तर जेव्हा कधी बंद करतील, जेव्हा कधी कुठलंही पॉलिटिकल पार्टी बंद पुकारेल, तेव्हा आम्ही म्हणजे पॉलिटिकल सगळ्या रेषांच्या पलीकडे जाऊन नक्की आम्ही त्यांना मदत करू. नक्की आम्ही असं करू. पण एवढं करू नये. हल्ली जे निगरगट्ट प्रशासन झालेलं आहे त्यांना जोपर्यंत वरून आदेश येत नाहीत, आय डोंट नो व्हॉट आर दे वेटिंग फॉर. आणि असं कोणावरही होऊ नये, अशा प्रसंग कोणावरही येऊ नये. पण आपल्याला एक धडा यातना घेतला पाहिजे की नो वन इज सेफ. जोपर्यंत अपराध्यांना कडक शासन लवकरात लवकर होत नाही. खूप जुनं कुठच्या तरी एका हुशार माणसाने असं सांगितलंय की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. जो न्याय उशिरा मिळतो तो न्याय ऑलमोस्ट न्याय न मिळाल्यासारखा असतो. तर आता ठीक आहे, सगळं राजकीय, तुम्ही योजना राबवताय, तुम्ही खूप जनतेसाठी कामं करताय, ओके, थँकफुल. बट दुसऱ्या बाजूला जर अशा तऱ्हेने जर जनतेची अब्रू लुटली जात असेल भर दिवसा, काही म्हणजे वय नाही, काळ नाही, काही नाही असं करताना, आणि जर हे सतत रोज होत असेल तर कुठेतरी मला असं वाटतं विचार ह्याच्यावर व्हायला पाहिजे. आज आमच्या कुटुंबियावर जो काही अन्याय होतो तो व्हायला नाही पाहिजे, म्हणून आज हे सर्व ठाणेकर, सर्व आमचा समाज आणि सर्व पक्षीय लोक, म्हणजे याच्यामध्ये सगळे आज आपलं घर म्हणून सगळे आज इकडे उपस्थित आहेत. म्हणून मी त्यांचे सर्वांचे, आमच्या मोठे कुटुंबियांतर्फे सर्वांचे मी आभार मानते, धन्यवाद मानते. आणि ह्या आरोपीला कठोर शिक्षा कशी होईल ती व्हायला पाहिजे. आणि आमच्या कुटुंबियांना, समस्त सगळ्या ठाणेकरांना हा याच्यातून न्याय मिळाला पाहिजे. हे जास्तीत जास्त सर्व लक्षात ठेवावं सरकारनं, एवढं आमच्या मुलींना संरक्षण द्या. आर्थिक बळाची गरज नाही. माझं एकच म्हणणं आहे की आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे, तरच आम्हाला त्याचं, आम्ही पुढे इतके गेला की तर त्याचं काहीतरी आम्हाला फळ मिळाल्यासारखं होईल, एवढीच विनंती आहे. आमचा शासनावर विश्वास आहे. वसईवरून आलो आहे, पण मला एकच म्हणायचं आहे की तुम्ही न्यायाने करा, कशाने करा. जर तुमच्याच्याने होत नसेल तर त्या आरोपीला बायकांच्या हवाली करा. आणि बायका जी शिक्षा देतील ती शिक्षा आम्ही बरोबर काय देऊ ना, तर पुढचा माणूस कधी धजावणार नाही कुठल्या बाईला हात लावायला. फक्त बायकांनी ती शिक्षा करायची, पुरुषांनी करायच्या माणसाला हात नाही लावायचा. आज तुम्ही बघताय हे ठाणेकर जमले, सर्व पक्षीय ठाणेकर जमले, ज्यांच्या कुटुंबामध्ये हा गुन्हा घडलेला आहे त्यांच्या सपोर्टमध्ये आम्ही इथे आलेलो आहोत. आमचा सरकारवर, आमचा पोलीस प्रशासनावर विश्वास आहे. पण आज जी घटना घडली आहे इथे ठाण्यामध्ये, त्याला कुठलंही शासन न करता, त्याला कुठलंही ते पेपर याची वाट न बघता डायरेक्ट त्याला सोडून दिलं. हे तुम्ही आज बघताय की कुठल्याही घरात, आज तुमच्याही घरात तुमच्याही मुलीबाया आहेत, तुमचीही मिसेस, म्हणजे तुमच्या घरातही आयाबाया आहेत, त्यांच्यावरही हा कुठूनही कसाही प्रसंग घडू शकतो. त्याच अनुषंगाने आज इथे जमलेल्या सगळ्या महिला आम्ही त्या कुटुंबियाला सपोर्ट करायला आलो आहे की त्या आरोपीला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि त्याला कठोर शिक्षा द्यावी. का
तर पुढे परत कुठला गुन्हेगार ही कृत्य करताना लहान मुलीवर असो, वयोवृद्ध असो किंवा कोणावरही ही असा प्रसंग अतिप्रसंग करण्याआधी 10 वेळा विचार करेल आणि मग आपला हात त्याच्यात शिरशिरेल की बाबा हे कृत्य केलं तर आपल्याला शासन होतं. त्याच्यामुळे आम्ही अनेक वेळा अनेक ठिकाणी ठाण्यात तुम्ही बघत असाल या गोष्टी घडत असतात, पण हे प्रकरण दाबलं जातं. का दाबलं जातं हे पूर्ण ठाणेकरांना किंवा जिथे घडतं तिथे सगळ्यांना माहिती आहे. पण एवढेच विनंती करीन की आज ज्या कुटुंबावर हे संकट ओढवलं आहे ते आमचेही स्नेही आहेत, त्याच अनुषंगाने आम्ही इथे आलो आणि सरकारला आमची खरंच कळकळीची विनंती आहे, न्याय करा तरच पुढे न्याय होतील हीच विनंती. धन्यवाद.